कुठे चाललाय प्रीतम सांग। आम्ही चाललोय शॉपिंग करायला, धनतेरसची शॉपिंग करायला। चला तुम्हाला पण दाखवते। मला काही अशी भांडी घ्यायची आहे जी खूप दिवसाची पेंडिंग होती आणि आज विचार केला की धनतेरस पण आहे आणि धनतेरसला तसंही खूप शुभ मानल्या जाते काहीतरी नवीन वस्तू घ्यायला। म्हटलं चला आज काहीतरी भांडी वगैरे घेऊया घरसाठी जे खरंच नेसेसरी आहेत, म्हणून आज आम्ही चाललोय। अव्यू भरपूर वेळ झोपला होता म्हणून आम्हाला निघायला सुद्धा थोडा उशीर झाला आणि आज आमच्याकडे एक खूप स्पेशल वस्तू येणार आहे। ती काय ते पण तुम्हाला लवकरच शेअर करेल। प्रीतमचा मूड थोडा खराब आहे कारण मी त्याला फोटोज काढायला लावले, नेहमीच खराब असतो। वी आर रेडी टू गो। आज सोसायटीमध्ये कोणीतरी खूप सुंदर अशी नवीन कार घेतली आहे। भरपूर लोक नेहमी ब्लॅक कलरचीच 4 व्हीलर घेत असतात, पण पर्सनली मला काही ब्लॅक कलर गाड्यांमध्ये आवडत नाही। मला असं वाटतं की ब्लॅक कलरने जास्ती गरम होईल। बट असो, आम्ही बाहेर पडलो आहे, पण माझ्या आणि प्रीतमपेक्षा जास्ती हॅपी तर अव्यू असतो कारण त्याला 2 व्हीलरवर फिरायला भरपूर आवडतं आणि नेहमीच आवडतं। आणि असं काहीचं खूप जास्ती खराब रस्ते आमच्या इकडले आहेत, म्हणजे लिटरली 1/2 किलोमीटरपर्यंत असा रस्ता आहे। इथे काहीतरी सीवेजचं पाईपलाईन वगैरे टाकल्या जात आहे आणि इतका भयंकर खराब रस्ता आहे ना, खरंच कधीतरी तर निघायचंच मन करत नाही बाहेर। आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिवाळी आली आहे तर मिठाई आणि फटाके भरपूर साऱ्या ठिकाणी असे छान पेंडॉल्स लावले आहेत। आम्ही चाललो आहे भांड्यांची शॉपिंग करायला, म्हणून एक दुकान आहे, नेहमी मी तिथनंच घेत असते। पण आय डोंट नो, मी तिथे गेल्यानंतर ना तिथे अशी काही गर्दी नव्हती, फक्त माझ्याबरोबर एकच त्यांच्याकडे कस्टमर होता। मी तिथे चेकच करत होते तेव्हापर्यंत त्यांच्याकडे भरपूर कस्टमर आले आणि त्या लोकांनी मला अजिबात एंटरटेन केलं नाही आणि त्यानंतर ते भरपूर रूट पण माझ्याशी बोलत होते, म्हणून मी त्यांच्याकडनं काहीच घेतलं नाही। पण जे नेक्स्ट दुकान आहे त्याच्या बाजूला तिथनं मी भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या, ते घरी जाऊन तुम्हाला दाखवते। त्यानंतर मला दिवाळीसाठी आणखी पण काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या पण घ्यायला आम्ही थांबलो आणि तिथनं मी जेवढं सगळं मला हवं आहे ते मोस्ट ऑफ गोष्टी इथनं मी घेऊन घेतल्या। चला तर मी आली आहे आता बाहेरून शॉपिंग करून। शॉपिंग म्हणजे तेच, आज धनतेरस आहे म्हणून भरपूर सारी भांडी घेतली ज्यांची खरंच गरज आहे घरी। आणि त्यानंतर आता प्रीतम बाहेर गेलाय थोडेफार डेअरी प्रोडक्ट्स आणायला, म्हणजे दूध दही श्रीखंड। आज धनतेरस आहे तर पहिला दिवस असल्यामुळे काहीतरी गोड पण खाल्लं पाहिजे, सो तो ते घ्यायला गेला आहे। त्याचबरोबर मी इडलीचं बॅटर पण मागवलंय कारण उद्या सकाळी नाश्त्यासाठी मला इडली बनवून घ्यायची आहे। अव्यूला खूप आवडते आणि माझ्याकडले जे तांदूळ आहेत राशनचे ते पूर्ण खराब झाले, म्हटलं तू रेडीमेडच घेऊन ये, आणि आता वेळ पण असा होता नाही। आणि आता मी हे रांगोळी, हे सुद्धा मी आताच घेऊन आली। आता पटापट रांगोळी काढते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते कारण आता लवकरात लवकर आपल्याला दिवे पण लावून घ्यायचे। आज सकाळीच दाराबाहेरचं सगळं छान स्वच्छ केलं होतं, हे मी आठवड्यातनं 1 ते 2दा करतच असते, पण आता मी म्हटलं की रोजच करायला पाहिजे आणि रोज दारापुढे एक छोटीशी कान असते पण रांगोळी पण काढली पाहिजे। मला खूप आवडतं रांगोळी काढायला, पण मला वेळच मिळत नाही कारण मी सकाळी ऑनेस्टली सांगते खूप लेट उठायला लागली आहे कारण माझी रात्री काही झोपच होत नाही। त्यानंतर मी म्हटलं आता सुद्धा काहीतरी 6:30च्या दरम्यान टाइम झाला होता, 6 सव्वा 6च्या दरम्यान, म्हटलं पटापट जी शॉर्टकटवाली रांगोळी आहे तीच काढूया, म्हणून मी असे छापे घेऊन आली आहे। म्हटलं जर कधी ओकेशन असला आणि आपल्याला काढायचीच आहे रांगोळी पण पॉसिबल होत नाही अव्यूमुळे, तर असं तर आपण सिंपल रांगोळी नक्कीच काढू शकतो। म्हणून मी जे रेडीमेड रांगोळ्या असतात ते पटकन म्हणजे बनवल्या जातात तशीच रांगोळी घेऊन आली आहे, म्हणजे तसे छापे घेऊन आली आहे। आता मी दार उघडला आणि अव्यू सुद्धा घराच्या बाहेर पळायला इतका त्रास देतो ना, म्हणजे लिटरली घराच्या बाहेरच पळतो आणि तो डायरेक्ट प्रज्वलीच्या घरी जातो। पण प्रज्वली काही आता घरी अवेलेबल नाही आहे, म्हणजे ती तिच्या दिवाळी सेलिब्रेट करायला सासरी गेली आहे, त्यामुळे आजी त्याच्या मागे मागे पळत गेली। तसं एवढं बरं आहे की तो लिफ्ट जवळ वगैरे जास्त काही जात नाही, पण मोस्ट ऑफ टाइम ना तो खूप पळापळी करतो। चला तर मी काय शॉपिंग करून आले तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मला दिवाबाती पण करून घ्यायचा, तर एकदम क्विकमध्ये फटाफट दाखवते। सगळ्यात आधी ना मी हा मसाल्याचा डबा घेतलाय स्टीलचा, मला खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि फायनली आज मुहूर्त लागला आणि धनतेरस पण होतं, त्यामुळे म्हटलं चला आजच त्याचा मुहूर्त लावूया। आणि याच्या वाट्या त्याचबरोबर डबा सुद्धा खूपच सुंदर आहे, बघा याच्या वाट्या किती छान दिसत आहेत। त्याचबरोबर ना याचा डब्याचा जो साईज तर मोठा आहेच आणि त्याचबरोबर याची डिझाईन पण खूप सुंदर आहे। त्याचबरोबर मी घेतलं आहे इथे तुपाचा जो भांडं असतं तुपाचं, ते मला हे सुद्धा खूप दिवसाचं हवं होतं। नॉर्मली मी डायरेक्ट डब्यातनंच घालायची, पण आता मला हे हवं होतं आणि फायनली मला मिळालं। खूप छान आहे हे। आणि त्याचबरोबर मी घेतला आहे अप्प्याचा साचा, नेहमी मला प्रज्वलीकडनं मागावं लागायचा, तर यावेळेस मी तो सुद्धा घेऊन आली। आणि प्रीतमला ना कापूरदानी हवी होती, तर एक कापूरदानी पण आणली। प्रीतम तू वापरली आहे का? हा, इथे कापूरदानी आहे, ही अशी एक कापूरदानी पण आणली आम्ही।
छान आहे. प्रीतमला हवी होती. कापूर तो लावतो तो आतमध्ये आम्ही काढून ते थोड्या वेळाने. जसं की तुम्हाला माहिती आहे दिवाळीची तयारी आहे, तसं तर मी 1 डझन जी आपली पंक्ती आहे ती आणली होती, पण मला वाटलं कमी पडेल म्हणून मी आणखी 1 डझन आणले. आणि त्याचबरोबर असे छोटे पण मी अर्धा डझन आणलेत, म्हणजे 6. कारण हे मला देवाजवळ लावायला हवं होतं. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असते ना त्या दिवशी देवाजवळ 5 ठेवावं लागते. आणि हे मोठे ठेवले की तिथे एवढी जागा होत नाही, कारण माझं जे देवघर आहे त्याच्या आजूबाजूला जास्ती स्पेस नाही आहे ते टेबलमुळे. तर हे छोटे छोटे आणले जे की देवाकडे लावायला बऱ्यापैकी म्हणजे जमेल. आणि त्याचबरोबर मी आणलं आहे क्विकवाल्या रांगोळ्या. मला रांगोळी करायला खूप आवडतं आणि थोडंफार जमते पण आता मला ना या बाळामुळे वेळ मिळत नाही, त्यामुळे मी असे क्विकमध्ये बनवणारेच आणले आहेत. आणि त्यानंतर मी आणलं आहे 1 मीटर कापड, कारण मी जिथे देव बसवणार लक्ष्मी आपली तिथे हा कापड आधी टाकेल, कारण हा कोरा आहे म्हणजे नवीनच टाकायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर इथे बत्ताशे आणि आपलं हे जे असतं मुरमुरे ते. तर अशी होती आमची आजची शॉपिंग. हां, तसं तर हे सगळं आम्ही कालच करायला पाहिजे होतं, पण खरंच वेळ मिळाला नाही. आणि म्हणून आता लाईट्स आम्ही इथे देवाजवळ लावून घेतोय. इथे खिळा आहे, त्या खिळ्याला लावूनच कसं बसं इथे आम्हाला सेटिंग करावं लागणार आहे. आणि ते काम करणार आहे माझा नवरा. प्रीतम घे प्लीज, मदत कर. आणि माझ्या बाळाला ना सतत बाहेर पडायची सवयच लागली आहे. चला मी तुम्हाला माझी रांगोळी पण दाखवते. सिंपलच काढली आहे, कारण आम्ही बाहेर गेलो होतो, यायला भरपूर उशीर झाला, म्हणून अशी क्विकवाली रांगोळी काढली. कशी वाटली नक्की सांगा. आज खरंच आजीची खूप जास्ती गरज आहे, तसं तर ती नेहमीच माझी मदत करते. ती इथे मला दिवे रेडी करून देत आहे. आता मी सगळीकडे छान असे दिवे लावून घेईल. धनतेरसचा पहिला दिवस, दिवाळीचा पहिला दिवस. ठीक आहे प्रीतम, दिवाळीचा पहिला दिवस. नाना काय खातोस? चल हे लावून खाली शेवटचा बल्ब आहे तिथे तो पहिला बल्ब. पाय काढ बडा. आता आम्ही लावतो आहे लाईट्स, कारण हे कालच लावायचं होतं, अजिबात वेळ मिळाला नाही, त्यामुळे आता आम्ही लावतोय. ही छोटी लाईट आहे, आणखी एक मोठी लाईट पण आहे आमच्याकडे, ती आम्ही आय थिंक बाल्कनीमध्ये लावू. आणि इथे ही छोटी लाईट लावतोय, पण मला वाटतं ही इथे सुद्धा खूप मोठी होईल. काय रे प्रीतम, मग आता कसं मॅनेज करायचं बघ सांभाळून. बघ आरामात. चल गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. 3 करते का? तिकडे असं ओपन सोडशील ना प्रीतम. अव्यू माहिती आहे तुला कसं आहे. ठीक आहे, नाही इथे काहीतरी अरेंज करावं लागेल. लास्ट टाइमचा ना आमचा लाईट्स लावायचा खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता, जो लास्ट फ्लॅट होता त्यावेळेस. नॉर्मली असं होतं ना की आपण तिथे सेलोटेप्स लावतो आणि त्यानंतर ती भिंत फार खराब होते, म्हणून यावेळेस आम्ही डिसाईड केलं होतं की सेलोटेप अजिबात लावायचं नाही. तिथे खिळा ऑलरेडी ठोकला गेला आहे, आधी जे राहायचे त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे आम्ही तिथेच ते अडकवून घेतलं. आणि मी म्हटलं थोडेफार फुलं जे आहे त्याच्यानेच आपण सजवूया, सेलोटेप्स वगैरे जास्ती काही लावायचं नाही. आणि म्हणूनच आता मी काहीतरी जुगाड करते आहे इथे की ते लाईट्स कसं व्यवस्थित दिसावं, कारण त्याला सोडलं की ते व्यवस्थित काही असं बसत नव्हतं, म्हणून तसंच काहीतरी करणं आमचं चाललंय इथे. आणि असा काहीसा आमचा फायनल लुक होता. म्हणजे त्यानंतर सगळ्यांना छान असं म्हणजे दिव्या ऑलरेडी आजीने मला रेडी करून ठेवले होते. मला फक्त त्याला थोडंसं माचीस लावून घ्यायचं होतं आणि अख्ख्या घरभर दिवे लावायचे होते. तसं तर मला घरभर दिवे लावायला खूप आवडतात, पण यावेळेस मी खूप लिमिटेड दिवे लावणार आहे, कारण अव्यू पण आहे. म्हणजे घरात अगर मी लावणार नाही, ड्राय बाल्कनीमध्ये थोडेफार दिवे लावेल, आपल्या मेन डोअर पुढे लावेल. आणि त्याचबरोबर जिथे मेन गॅलरी आहे आणि आपलं तुळशीजवळ अशा ठिकाणीच दिवे लावणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रांगोळीजवळ. मला रांगोळीजवळ ना दिवे ठेवायला खूप आवडतात. असं वाटतं म्हणजे जेव्हा मी लहान म्हणजे लग्नाच्या काही वर्षापूर्वी मी मोठी रांगोळी काढायची आईच्या घरी आणि मम्मीला म्हणायची की 1-2 नाही 5 दिवे ठेव माझ्या रांगोळीवर. आणि मला खूप छान वाटायचं जेव्हा मम्मी 5 दिवे ठेवायची, कारण जेव्हा दिवा ठेवतो ना तर आमचं अंगण असं मोठं होतं थोडं, तर तिथे दिवा ठेवल्यावर रात्री असं थोडा अंधार पण राहिला तरी त्या दिव्यानी ना छान अशी आपली रांगोळी उठून दिसायची, तर ते खूप भारी वाटत होतं. त्यानंतर मी इथे सुद्धा माझ्या मेन डोअरला 2 दिवे ठेवले आणि माझ्या रांगोळीजवळ एक ठेवला होता दिवा. त्यानंतर सगळीकडे दिवे छान लावून घेतले. प्रीतम हे सगळं घेऊन आला आहे गोकुळमधनं, त्यात तो हे चॉकलेट्स पण घेऊन आलाय. तुम्हाला सगळ्यांना पण हॅपी दिवाळी. ओके, सो हे बॅटर, त्यानंतर दूध आणि हे श्रीखंड आणलं आय थिंक त्याने. एवढे छोटे आणले का रे तू? दही आणला प्रीतम, तू असं दही का आणलं?
हे चितळेचं श्रीखंड आहे आणि हे दही. चला आपण हे चॉकलेट्स त्यांना देऊया आणि हॅपी दिवाळी करूया. आमच्याकडे जी स्पेशल वस्तू येणार आहे त्याची वाट बघणं सुरू आहे प्रीतमची. आणि ही जागा पण आम्ही मोकळी केली आहे. आय होप की हा वाट बघतोय. ॲक्च्युली ते जे सामान आहे ते खाली ऑलरेडी आलं आहे आणि आता ही जागा पण आम्ही मोकळी केली आहे. तर तुम्हाला थोडा अंदाज आता आलाच असेल की आम्ही इथे काय आणतोय. चला तर आता बघा प्रीतम परत गेलाय. बघा कधी येत आहे आमचं सामान. आहे श्रीखंड. श्रीखंड बरोबर मी इथे आता पुऱ्या तोडून घेईन थोड्या वेळाने. आणि माझी इथे मस्त आलूची भाजी पण रेडी आहे. तर आमच्याकडे आला आहे सोफा. हा आम्ही नवीन सोफा नाही विकत घेतला आहे. हा सोफा प्रीतमच्या वडिलांचा आहे. म्हणजे आता मध्ये काही दिवसांआधी आई येऊन गेले होते तर ती सांगत होती की त्यांच्याकडे जे आहे बाबांचा नवीन सोफा घ्यायचा प्लॅन सुरू आहे आणि त्यांच्याकडे ऑलरेडी दोन सोफे आहेत. तर त्यातला जो जुना सोफा आहे तो त्यांनी आमच्याकडे पाठवला आहे. ॲक्च्युली आमचा पण जो नवीन सोफा आहे ना ते घ्यायचा प्लॅन खूप दिवसापासून सुरू आहे. पण आम्ही विचार केला होता की दिवाळीपुढे आम्ही जो नवीन सोफा आहे तो घेऊ. पण मग त्यांचं असं बोलणं म्हणजे मत झालं की बा आमच्याकडे आहे 2 सोफे त्यातला तुम्ही एक सध्या घेऊन जा. आणि मग मी पण प्रीतमला म्हटलं की ठीक आहे सध्या आपण एक घेऊन येऊया आणि जेव्हा कधी आपण स्वतःचं घर घेऊ तेव्हा आपण त्याच्या हिशोबाने जे आहे सोफा बनवून घेऊ. म्हणून आता सध्या आपल्याला वापरायला हवा आहे म्हणून आपण तिथनं सध्याचा मागवून घेऊ. आणि तोच सोफा आज रिसीव्ह झालाय. हा ऑलमोस्ट 7 days अगो त्यांनी तिकडनी पाठवला आणि आम्हाला 7 ते 8 दिवसानंतर इथे रिसीव्ह झालाय. नॉर्मली जेव्हा कधी आपण शिफ्टिंग करतो तेव्हा ते 1 ते 2 दिवसातच आपल्याला सगळं सामान मिळून जातं. पण आम्हाला फक्त सिंगल सोफा म्हणजे फक्त 5 सीटर सोफा मागवायचा होता. तर आम्हाला सुद्धा त्यांची भरपूर वाट बघावं लागली कारण त्यांच्या इकडे तेवढं सामान कलेक्ट झालं पाहिजे की ते तिकडनी इकडे पाठवत आहे. म्हणून आम्हाला 7 ते 10 म्हणजे 8 ते 10 दिवस आम्हाला लागले सोफा रिसीव्ह करायला. आणि त्यातल्या त्यात ना सोफा रिसीव्ह तर आम्ही केला पण त्यात थोडंफार डॅमेज सुद्धा झालं आहे. पण हा आता कारण वापरलेला सोफा आहे त्यामुळे डॅमेज झालं तर इट्स ओके. पण जर नवीन वस्तू तुम्ही असं कधी मागवणार असेल त्यासाठी खूप जास्ती प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावं लागतील. आता सोफा तर घरी आलाय त्यालाच अनबॉक्सिंग करणं आमचं सुरू होतं. आणि मग अनबॉक्सिंगचं तर आहेच एक मोठं टास्क. आणि त्यानंतर हे जे सगळे खरडे वगैरे आहेत ना हे पण निघणार होते. आणि ते खरडे निघाल्यानंतर एवढा जास्ती पसारा झाला होता की ते आवरत मला लिटरली 1 ते 1.5 तास लागला. कारण ते आवरलं त्यानंतर त्याला बांधून बाहेर ठेवलं आणि त्यानंतर झाडू मारून परत पोछा पण करावा लागला. आणि त्यातल्या त्यात माझी भाजी तर रेडी होती. मला पुऱ्या सुद्धा करून घ्यायच्या होत्या. मी लिटरली इतकी टायर्ड झाली होती की मला जेवणाची इच्छाच नव्हती. कधी कधी मी खूप जास्ती टायर्ड असते ना आणि खूप जास्ती थकून जाते तेव्हा मला अजिबात जेवण करायची इच्छा होती. आणि आज तसाच काहीसा दिवस होता. चला असो आता हे सगळं माझं झाडू पोछा क्लिनिंग अँड ऑल सगळं झालं होतं. त्यानंतर मी पटापट माझ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि मग लगेच देवाजवळ नैवेद्य सुद्धा करून घेतलं. मला हे देवाजवळचा आजूबाजूचा जो पसार आहे तो सगळा पण आवरायचा होता. पण असं होतं ना की अव्यू मला आजकाल अजिबात सोडत नाही. त्याला कंटिन्यू फीड लागतो. तो खूप वेळपर्यंत माझ्या जवळच असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी करणं माझ्याकडनं काही शक्य होत नाही. पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं मी करायचा प्रयत्न करते. माझा अजूनही फराळ बाकी आहे. अजूनही किचनचं थोडंफार क्लिनिंग बाकी आहे. आय डोंट नो ते होईल नाही होईल की मला तसंच सगळं राहू देऊन करावं लागेल. बघूया. उद्या खूप जास्ती इच्छा आहे माझी की थोडं तरी फराळ मी स्वतः घरी करू कारण प्रीतमला सुद्धा आवडत असते. आणि दिवाळी असल्यावर असं वाटतं की घरी स्वतःच्या हाताने थोडंफार तरी फराळ करावं. चला माझा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आम्ही पण मस्त जेवण वगैरे करून घेतो आणि आराम करतो कारण उद्यापासून दिवाळीची आणखी मोठी तयारी सुरू. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत